हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलं की आमच्या घरच्या गणपती बाप्पांचं आगमन आम्ही कशा प्रकारे केलं, त्याचबरोबर जी हरतालिकेची पूजा होती तर ती देखील कशा प्रकारे केली। आणि मी गावाकडे गेलो होतो तर आजच कालच मी वापस आलो, बुधवारी आपले गणपती बाप्पा बसले, त्यानंतर गुरुवारी लगेचच मी गावाकडून वापस आलो होतो। आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा। तर जे काही देव होते त्यांना थोडीशी धूळ वगैरे झाली होती, कारण बरेच आठवडाभर तरी नव्हतो मी, त्यामुळे तुम्ही बघू शकता। तर सर्व जी देव होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली। त्याचबरोबर रूमचं देखील काम थोडंसं राहिलं होतं, कारण तुम्ही बघू शकता। तर आपण जेव्हा ही गावाकडे जातो किंवा आपली रूम सोडून जातो तर तेव्हा आपण किती जरी म्हटलं तरी धूळ वगैरे तर राहतेच, त्यामुळे साफसफाई देखील मला करायचं काम पडलं। कारण जेव्हाही गावाकडून मी रिटर्न माझ्या रूमवर आलो तर तेव्हा मला रात्रच होतेच, संध्याकाळचे 6 वाजतातच, त्यामुळे त्या दिवशी तर मला काहीच करणं होत नाही, फक्त रूम वगैरे साफ करत असतो। आणि दुसऱ्या दिवशी जे काही देवाचं देवपूजेचं काही साहित्य असतं किंवा जे काही सामान मला क्लीन करायचं असतं तर ते सर्व मी दुसऱ्या दिवशीच करत असतो। तर आजचा वार होता शुक्रवार। तर हे व्हिडिओज तुम्हाला लेट आले, कारण जे काही आता तुम्ही बघू शकता तर आता नवरात्र चालू आहे, तर ते देखील तुम्हाला व्हिडिओ लवकरच पाहायला मिळतील। पण हे व्हिडिओ एडिट करण्यासाठी जास्त मला वेळ भेटला नाही, त्यामुळे मी हे व्हिडिओ आता एडिट केले आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे। तर तुम्हाला माझेच व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगायचं, जेणेकरून मला देखील नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी मला देखील एक उत्साह येतो। तर तुम्ही बघू शकता, तर जे काही पूजेचं सामान होतं किंवा जी काही भांडी आता पूजेला मला लागणार होती तर ती सर्व माझी आता क्लीन करणं चालू होती, कारण जी गणपती बाप्पांची मूर्ती माझ्या देवघरामध्ये आहे तर तिची चांगल्या प्रकारे मला पूजा करायची होती। तर आणि जो मंगल कलश होता तर तो देखील मी स्वच्छ धुवून घेतला होता, कारण तो देखील तांब्या आता बरेच दिवस झाले मी क्लीन केला नव्हता, त्यामुळे तो देखील बराचसा काळा पडला होता। कारण जी काही तांब्या पितळीची भांडी असतात तर ती हवेने काळी पडत असतात, त्यामुळे तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा एकदा जसं तुम्हाला जमेल तर तसं तुम्ही ती क्लीन करत जा। तर जॉबसोबतच मी जेव्हा स्वामी सेवा करतो तर तेव्हा आठवड्यातून एकदा नाहीतर 2दा माझी भांडी क्लीन होतातच, कारण एकदा गुरुवारी नाहीतर एकदा रविवारी अशा प्रकारे मी भांडी जी असतात पूजेची तर ती मी क्लीन करत असतो। त्याचबरोबर जे काही आता तुम्ही हा बघत आहात तर हा किचन ओटा आहे माझा। तर जे काही पूजेचं मला साहित्य काढायचं असतं किंवा जी काही भांडी मी क्लीन करत असतो तर सर्व मी इथेच किचन ओट्यावरतीच करतो, कारण किचन ओट्यावरती आपल्या अन्नपूर्णा देवीचा वास असतो, त्यामुळे अशा प्रकारे जी काही पूजेची भांडी असतात किंवा जे काही पूजेला मला साहित्य लागतं तर ते सर्व अशा प्रकारे मी जे किचनचा वाटा आहे तर त्याच्यावरतीच क्लीन करत असतो। त्यानंतर जे काही माझे पूजेचे सर्व फोटो आहेत तर ते देखील मी स्वच्छ पुसून घेतले, कारण त्याच्यावरती आपण कुंकू वगैरे लावतो तर ते डाग तसेच उमटतात, त्यामुळे तुम्ही जास्त करून तर त्याच्यावरती चंदनाचाच उपयोग करत जा, जेणेकरून ते लवकर निघतील। तर त्यानंतर जे काही डेकोरेशन होतं तर तुम्ही बघत असाल तर ही लाईटिंग जी होती तर ती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस मी लावली होती आणि त्यानंतर मी ती काढली नव्हती, तर अशा प्रकारे जी लाईटिंग होती तर ती मी तशीच राहू दिली। त्यानंतर जे काही पूजेचं सामान होतं जे देवघराच्या पायऱ्या होत्या माझ्या तर ह्या सर्व मी बॉक्सच्याच तयार केल्या होत्या, कारण तुम्हाला माहिती असेल तर मी जॉबसाठी बाहेरगावी राहतो, त्यामुळे मला इकडे जसं मला देवघर पाहिजे तर तसं मिळालं नाही आणि माझी जॉब पण इकडे काय परमनंट नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारचं जसं मला जमेल तर तशा प्रकारे मी पूजा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासोबत देखील व्हिडिओ मी शेअर करत असतो। तर सर्वात पहिल्यांदा जे काही वस्त्र वगैरे होते तर ते मी स्वच्छ करून घेतले। त्यानंतर जी खालची तुम्ही फरशी बघत आहात तर ही मोठ्या साईजची फरशी आहे, जे काही मला देवघर किंवा काही माझ्या छोट्या मोठ्या पूजा असतात तर ह्या सर्व मी इथेच करत असतो आणि याच्यावर पद्धतशीरपणे बसतात देखील, कारण तुम्ही माझे शॉर्ट्स किंवा फोटोज किंवा पूजेचे व्हिडिओज बघत असाल तर सर्व पूजा इथे छान प्रकारे होतात। आणि हा जो कोपरा आहे तर हा देखील मला खूप छान भेटला, कारण जेव्हा मी इथे पूजा करण्यासाठी बसतो तर जे देवांचं तोंड आहे तर ते पूर्वेकडे होतं आणि जे माझं तोंड आहे तर ते पश्चिमेकडे होतं। तर असंच जेव्हाही आपण पूजा करतो तर तेव्हा आपलं तोंड दक्षिणेकडे होऊ नये याचं तुम्ही शक्यतो लक्ष ठेवत जा, कारण जेव्हाही आपण दक्षिणेकडे तोंड करून पूजा करतो तर ती पूजा फलदायी प्राप्त होत नाही किंवा त्या पूजेचं आपल्याला फल मिळत नाही। त्यामुळे मी अशा प्रकारे जे देवघर आहे तर ते अशा प्रकारे केलं, जेणेकरून माझं जे तोंड आहे तर ते पश्चिमेकडे आणि जे देवांचं तोंड आहे तर ते पूर्वेकडे होईल। त्यानंतर जो सर्वात पहिल्यांदा कोणतीही जेव्हा आपण पूजा करतो तर सर्वात पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून घेतो। तर जो तुम्ही दिवा बघत आहात तर हाच दिवा मी आता प्रत्येक माझ्या पूजेमध्ये यूज करतो आणि खरंच हा खूप युजफुल ठरत आहे, कारण एकदा हा लावून दिला तर दिवसभर हा दिवा राहतो आणि याला काच देखील आहे, त्याच्यामुळे तर खूपच चांगल्या प्रकारे हा दिवसभर राहतो, विजच देखील नाही किंवा हवेचं देखील आपल्याला टेन्शन राहत नाही।
त्यानंतर जो मंगल कलश होता तर तो देखील मी म्हणजेच बदलून घेतला। तर मंगल कलशाला पानं मी लावली नव्हती, कारण म्हणजेच सकाळी सकाळी मला काही पानं भेटली नाही, त्यामुळे जी फुलं तुम्ही बघत आहात तर ही देखील मी गावाकडूनच घेऊन आलो होतो आणि म्हणजेच फुलं उरली होती, कारण मी खूप सारी फुलं गावाकडे आणली होती। तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर जी फुलांची रांगोळी किंवा पूजेला देखील फुलं लागली होती। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी देव्हारा शेअर नाही केला माझा गावाकडचा, तर आता पुढच्या वेळेस जेव्हा मी गावाकडे जाईल तर तो देव्हारा देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल। त्यानंतर जी काही मंगल कलश होता तर तो देखील मी अशा प्रकारे स्थापन करून घेतला। त्यानंतर जी काही देवांची सर्व फोटो होती तर ती देखील मी स्वच्छ पुसून घेतली। त्यानंतर त्यांना देखील मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं, म्हणजेच जी देवतांची फोटो आहेत त्यांना मी अष्टगंध लावून घेतला आणि त्यानंतर जी देवींची फोटो आहेत तर त्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं। त्याचबरोबर जे महाराज होते तर त्यांना देखील मी चांगल्या प्रकारे अभिषेक करून घेतला। त्यांची देखील म्हणजे सेवा मला करायची होती, कारण आता आठवडाभर झाला मी सेवा काही केली नव्हती आणि रूम पण माझी बंदच होती, त्यामुळे म्हणजेच देवपूजा केल्याशिवाय म्हणजेच मला चैन पडत नव्हता। कारण जेव्हाही मी सकाळी उठतो तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आंघोळ करून देवपूजा करत असतो, जेणेकरून माझा जो पूर्ण दिवस आहे तर तो खूप छान प्रकारे जाईल आणि स्वामींचे जे अनुभव आहेत तर ते देखील मला खूप छान छान आलेले आहेत। तर नक्कीच मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल। तर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती देखील मी स्वच्छ आज क्लीन करून घेतली होती। त्याचबरोबर गणपती बाप्पांची देखील मी अशा प्रकारे स्थापना करून घेतली, कारण माझी तर बिलकुल इच्छा नव्हती की गावाकडून इकडे म्हणजे जॉबला पुन्हा वापस यायची, कारण गणपती बाप्पा देखील गावाकडे बसले होते पण जॉबसाठी तर आपल्याला यावंच लागतं। त्यामुळे जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती मी अशा प्रकारे इथे ठेवून घेतली, जेणेकरून मला गणपती बाप्पांची सेवा करता येईल। तर गणपती बाप्पांना देखील मी दुर्वा फुले वाहून घेतली, त्याचबरोबर वस्त्रमाळ देखील मी वाहून घेतली। त्यानंतर जो मुकुट मी महाराजांसाठी बनवला होता तर तोच मुकुट मी गणपती बाप्पांना नंतर मी घातला। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गणपती बाप्पांची सेवा होती तर ती मी करून घेतली, म्हणजे गणपती बाप्पांनी माझ्या हातून त्यांची सेवा करून घेतली। आणि रोज संध्याकाळी म्हणजे जेव्हा माझ्या घरची गणपती बाप्पांची आरती व्हायची तर तेव्हा मी घरी व्हिडिओ कॉल करून म्हणजे तेव्हा देखील मी माझ्या गणपती बाप्पांची आरती करून घेत होतो, कारण मला पूजा करायला आणि नवीन नवीन सेवा करायला देखील खूप आवडतात। तर तुम्हाला मी केलेल्या सेवा कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयाच्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। आणि तुम्हा सर्वांना कोणतेही प्रश्न असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांची मी एक माळ जप करून घेतली। श्री स्वामी चरित्र सारामृताचे देखील मला 3 अध्याय वाचायचे होते तर ते देखील मी वाचून घेतले। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरती, तर गणपती बाप्पांची सुख करता दुःख करता आरती आहे तर ती देखील मी करून घेतली। आणि जे माझं रूमचं जे वातावरण होतं तर ते खरंच खूप पॉझिटिव्ह झालं होतं, कारण जेव्हाही आपण आपल्या घरामध्ये पूजा वगैरे करतो तर तेव्हा आपल्या रूमचं किंवा घराचं जे वातावरण आहे तर ते खरंच खूप पॉझिटिव्ह होतं। आणि एक ते इकडे बंगाली एरिया असल्यामुळे आपल्या देवांची इकडे मंदिरं पण नाही आहेत किंवा म्हणजेच इकडे मला दुसरीकडे कुठे जाता पण येत नाही, त्यामुळे अशा प्रकारे मी घरीच जे काही मला पूजा वगैरे करायची असते तर ते मी घरीच करत असतो आणि पूजा करून मला देखील खूप छान वाटतं आणि जे रूमचं वातावरण एकदम फ्रेश होतं। आणि त्यानंतर माझी दिवसाची सुरुवात केली तर दिवस देखील खूप छान जातो। त्याचबरोबर स्वामींच्या आशीर्वादाने आता मी जॉबला देखील आहे, तर जॉबचं जे काम आहे तर माझं ते देखील खूप छान प्रकारे होतं। तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची जी मूर्ती होती तर तिची मी पूजा करून घेतली।